नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण जेवणानंतर पिण्यासाठी असं थंडगार घरच्या घरी मसाला ताक बनवणार आहोत। त्यासाठी 1 कप फ्रेश दही, भाजून घेतलेल्या जिऱ्याचं पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा पांढरं मीठ, 1 हिरवी मिरची आणि थोडासा कोथिंबीर आपल्याला लागणार आहे। मिक्सरच्या मोठ्या भांड्यात मी दही घालून घेतलेलं आहे। त्यानंतर यात आपण मिरचीचे तुकडे व कोथिंबीर इथे मी घालून घेणार आहे। तुम्हाला आवडेल तर पुदिना देखील तुम्ही थोडासा इथे टाकू शकतात। याला आता आपण मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेणार आहोत। ब्लेंड केल्यानंतर आपण यात काळं मीठ, पांढरं मीठ आणि जिरा पावडर घालून घेणार आहोत। तुम्हाला गोड आवडत असल्यास थोडीशी साखर तुम्ही इथे घालू शकतात। पुन्हा एकदा याला आपण ब्लेंड करून घेणार आहोत। हे छान एकजीव झाल्यानंतर यात आता मी 1 ग्लास पाणी घालून घेत आहे। जसं पातळ तुम्हाला ताक पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकतात। पुन्हा अगदी 1 मिनिट मी याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाणी ॲडजस्ट करून घ्या आणि असंच थंडगार छास तुम्ही सर्व करा। जेवणानंतर हे प्यायल्यास हे पाचक म्हणून काम करतं व आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित चालण्यास छास मदत करतं। तुम्ही देखील छास बनवून बघा, कसं झालं मला कमेंटमधून कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा। धन्यवाद।